नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के बी रोहमारे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाअंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 11वी युवक भारती मराठी भाग क्रमांक 2 मधील 10वी कविता आज आपण अभ्यासणार आहोत। कवितेचं नाव आहे शब्द। कवितेचे कवी आहेत डॉक्टर यशवंत मनोहर। शब्द कविता बघा, शब्दांनी या ठिकाणी आपलं आचार विचार एकमेकांपर्यंत पोहोचवले जातात। तशा कवीच्या जीवनामध्ये या शब्दांना काय महत्त्व आहे किंवा शब्दांनी कवीला कसं घडवलं हे कवीने आपल्या या शब्द नावाच्या कवितेमध्ये या ठिकाणी शब्दबद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं। तत्पूर्वी आपण कवी डॉक्टर यशवंत मनोहर यांचा आपण परिचय करून घेऊ। कवीचं नाव डॉक्टर यशवंत मनोहर। त्यांचा जन्म 26 मार्च 1943 मध्ये तालुका नागपूर मधील छोटंसं खेडगाव येरला या ठिकाणी झाला। ग्रामीण भागामधील लेखकाचा हा जन्म आणि त्यांचं कौटुंबिक वातावरण अत्यंत हालाकीचं होतं आणि अशा वातावरणामध्ये त्यांनी शिक्षण आपलं पूर्ण केलं आणि त्यानंतर डॉक्टरेट ही त्यांनी मिळवली आणि 2003 मध्ये नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त प्राध्यापक असा त्यांचा प्रवास। त्याचबरोबर मराठी साहित्यामधील त्यांचं योगदान थोडक्यात आपण त्यांचा परिचय करून घेऊ। डॉक्टर यशवंत मनोहर कवी, समीक्षक, सकस जीवनानुभव आणि प्रत्येकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते। बघा, कवी समीक्षक त्याचबरोबर वैचारिक निबंधकार म्हणून त्यांची मराठी साहित्यामध्ये ओळख ह्या आहे आणि त्यांचं जे काही लिखाण आहे ते लिखाण समाजातील जो शोषित घटक आहे त्या शोषित घटकावरील ते निषेध किंवा शोषणावरती ते निषेध करताना, कडाडून टीका करताना त्यांच्या साहित्यामध्ये आपणाला दिसून येते आणि प्रस्थापित जो समाज आहे त्या समाजातील जी मूल्यव्यवस्था आहे त्या मूल्यव्यवस्थेवरती त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून घणाघाती प्रहार केलेला दिसून येतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत, समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे आहे। बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ही त्यांची जी काही लिखाण शैली आहे ही अतिशय आक्रमक या ठिकाणी दिसून येते आणि समाज व्यवस्थेवर त्यांनी प्रखर भाष्य केलेलं त्यांच्या साहित्यामध्ये आपणाला दिसून येतं। ते कवी, थोर विचारवंत आणि समीक्षक म्हणूनही त्यांना मराठी साहित्यामध्ये ओळखलं जातं। असं स्थान त्यांचं मराठी मनामध्ये या ठिकाणी खोलवर रुजलेलं आपणाला दिसून येतं। उत्थान गुंफा, काव्य भीमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नींचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह म्हणजे जवळजवळ त्यांचे 12 कविता संग्रह मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। त्याचबरोबर दलित साहित्य, सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तकं। बघा, अशी समीक्षात्मक पुस्तकं ही त्यांची प्रकाशित झालेली आहेत। त्याचबरोबर रमाई, मी यशोधरा
इत्यादी कादंबऱ्या म्हणजे त्यांच्या 3 कादंबऱ्या या ठिकाणी मराठी साहित्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचबरोबर 16 त्यांचे वैचारिक निबंधही प्रकाशित झालेले आहेत. आणि स्वप्नसंहिता हा जो काही काव्यसंग्रह आहे, या काव्यसंग्रहातून प्रस्तुत कविता म्हणजे शब्द ही कविता आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेली आहे. या कविता संग्रहाला म्हणजे स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी म्हणजे जवळजवळ 10 पेक्षा जास्त पुरस्कारांनी कवी डॉक्टर यशवंत मनोहर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे त्यांचं वाङ्मयीन योगदान आणि त्यांना मिळालेले थापातल्यात पुरस्कार हे त्यांच्या किंवा मराठी भाषेच्या दृष्टीनं गौरवास्पद आहे हे आपणाला लक्षात येतं. तर या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून ते आपल्याला काय संदेश देऊ इच्छितात, तर आपण थोडक्यात या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे तर ती आपण बघू. बघा, विषमतेने भरलेल्या मूल्यव्यवस्थेत जगत असताना जीवाची जी ससेहोलपट होते, त्यावेळी शब्दांनी साहित्याने कवीला आधार दिला, नकारांशी सामना करणारी उमेद दिली. अशा प्रकारे शब्दांचे सामर्थ्य कवींनी आपल्या जगण्यातून कवितेत व्यक्त केले आहे. बघा, विषम समाजामध्ये किंवा समाजामधील जी विषमता आहे त्या विषमतेच्या तीव्र झळा कवीने स्वतः अनुभवलेल्या होत्या आणि त्या विषमतेच्या झळा अनुभवत असताना त्यातील यातना सहन करत असताना कवीला शब्दाने जवळ केलं. म्हणजे कवीला शब्दांचा आधार होता आणि शब्दांच्या माध्यमातून कवीने वास्तव चित्रण समाजाचं आपलं हे त्यांनी व्यक्त केलेलं दिसून येतं. आणि बघा, ही विषमता ही जगातील म्हणजे जगत असताना जे मूल्यवर्धित किंवा मूल्यव्यवस्था होती त्या मूल्यव्यवस्थेमध्ये लेखकाचं प्रवाहाबाहेर जे काही जीवन होतं त्या जीवनातील अनुभव, त्या जीवनातील यातना, त्या जीवनातील वास्तव हे त्यांनी आपल्या कवितेमध्ये किंबहुना साहित्यामध्ये त्यांनी मांडलेलं आपणाला दिसून येतं. आणि कवींची जी काही या जीवनचरितार्थात जी काही ससेहोलपट झालेली होती, जे काही त्याला यातना सहन कराव्या लागल्या, दुःख सहन करावं लागलेलं होतं, त्यातून तो जेव्हा सावरण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळी कवीला शब्दांनी सावरलं, शब्दांनीच कवीला आधार दिला. आणि कवी म्हणतो की काय, नकारांशी सामना करत असताना करणारी उमेद त्याला कुणी दिली असेल तर ती शब्दांनी दिली. अशा प्रकारे शब्दांचे सामर्थ्य कवींनी काय केलंय, आपल्या जगण्यातून कवितेतून व्यक्त केलेले आहे. अशा प्रकारची ही प्रस्तुत कविता आहे. तर बघा, कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते. बघा, कवी ज्या समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगत होता ती समाज व्यवस्थाच विषमतेवरती आधारित होती किंवा त्याच विषमतेच्या जगामध्ये तो जगत होता. आणि ते विषमतेचं जाळं त्याच्या समाजातील त्याच्या तो वावरत असलेल्या परिसरात त्या समाजामध्ये त्याने स्वतः अनुभवलेलं होतं. आणि ते त्याला तिथं प्रकर्षाने जाणून आलं आणि प्रकर्षाने जाणून आल्यामुळे त्याने साहित्यातून आपले विचार हे मांडलेले आहेत. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधिसाधूपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे, अशा अंतर्विरोधांनी कवीच्या जीवनाचा भडका उडतो. बघा, कवीने जे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, कवीला जे वास्तव सत्य या ठिकाणी समाजाचं दिसलं ते त्याने आपल्या कवितेमध्ये मांडलं. आणि कवी म्हणतो की एकीकडे काय पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा. बघा, कवी सांगतोय की पैशामुळे मनुष्य श्रीमंत झाला, पण त्याच श्रीमंतीमुळे माणसाच्या मानसिकतेचा म्हणजे मनाचा काय झालेला आहे, कंगालपणा कवीला एकीकडे दिसून आलेला होता. आणि याच कंगालपणावरती, माणसाच्या मानसिकतेच्या कंगालपणावरती कवीला या ठिकाणी काय
त्याने कटाक्ष टाकलेला आपणाला दिसून येतो. आणि बघा, तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधी साधूपणा. बघा, बोलणारे, समाजात बोलणारे व्यक्ती हे मूल्य तत्व या ठिकाणी सांगतात, नीतिमत्ता सांगतात, पण वास्तवात या ठिकाणी वर्तन त्यांचं नाही. बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाहुले, असं या ठिकाणी कवीला दिसून आलेलं नव्हतं. तर कवी याच गोष्टीवरती प्रखर टीका करताना आपल्याला दिसून येतो. जो व्यक्ती जसा बोलतो त्याच्या वर्तनामध्ये कवीला दिसून आलेलं नाही, त्याच्या वर्तनात विषमता या ठिकाणी कवीला दिसून आलेली आहे. आणि याचाच संताप, याचाच राग, याचाच चीड कवीला या ठिकाणी कवीने शब्दात या ठिकाणी मांडलेले आहे. अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे. आयुष्य कसं झालेलं आहे? अंधारनिष्ठ. कवी म्हणतो की समाजातील आयुष्य या ठिकाणी अंधारनिष्ठ आहे आणि समाजाने काय केलेलं आहे? फक्त उजेडाचे मुखवटे या ठिकाणी धारण केलेले आहे. आणि अशा आंतरविरोधी किंवा आंतरविरोधांना कवीने काय केलेलं आहे? कवीच्या जीवनाचा या गोष्टींमुळे बोलणं एक आणि करणं एक, बोलणं आणि कर्मामध्ये खूप फरक, अशा गोष्टींचा या ठिकाणी काय कवीला राग येतोय, कवीला चीड येते. आणि कवीच्या जीवनाचा हाच यातूनच या ठिकाणी उद्रेक झालेला, भडका उडालेला आपणाला दिसून येतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळवण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतो. आणि हे जे काही प्रश्न त्याच्या मनामध्ये या समाजाविषयीचे निर्माण झालेले आहेत, ते प्रश्न आणि जगण्यासाठी कवी आधार जर कुणाचा मिळालेला असेल या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी, तर कवी म्हणतो की मला शब्दांचा आधार या ठिकाणी मिळालेला आहे, मी शब्दांचा आधार घेतलेला आहे. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले, भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते. बघा, कवीची जी शब्द मांडणी आहे किंवा कवीने जे आपले विचार कवितेमध्ये मांडलेले आहे, ते नकारांशी, सर्व दिशांना काय करणारे आहेत? झेपावणारे आहेत आणि त्यांच्याशी भांडणारे आहे, नकारांशी. आणि कवी म्हणून जगलेले आणि भोगलेले त्यांच्या, बघा, कवी म्हणून ते जगलेले आणि भोगलेले म्हणजे त्यांनी वास्तवात समाजातील त्यांना आलेले अनुभव हे त्यांनी आपल्या कवितेमध्ये, आपल्या साहित्यामध्ये मांडलेले आहेत. तर अशा प्रकारची कवितेचा या ठिकाणी असा थोडक्यात परिचय. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कविता या ठिकाणी सविस्तर अभ्यासू. तर या ठिकाणी आज आपण थांबू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.